नमस्कार मित्रांनो. अप्पी आमची कलेक्टर 1 ऑगस्ट भागामध्ये अप्पी बाहेर येते आणि म्हणते, आई. तेवढ्यात स्वप्नील आणि दीपा येतात. स्वप्नील ओरडतो, रुपाली हे काय? हे इथे कसे आले? रुपाली म्हणते, अहो मला काय विचारता तुम्ही? हे अपर्णाला विचारा ना, तिनेच बोलवलं असेल त्यांना, दुसरं कोण बोलवणार? अप्पी म्हणते, रुपाली ताई मी. तेवढेच स्वप्नील म्हणतो, अपर्णा हे सगळं करण्याआधी आम्हाला एकदा विचारायचं ना. अप्पी म्हणते, सर. रुपाली म्हणते, भाऊजी, मामांजी, मला ह्याच गोष्टीची भीती वाटत होती. तुम्हाला अपर्णासोबत राहायचं होतं ना. आता दिसतंय ना तिच्यात किती सुधारणा झाली. दीपा म्हणतो, रुपाली ताई तोंड सांभाळून बोला. रुपाली म्हणते, दीपक जे दिसतंय ना तेच बोलते मी. मोनाला मात्र खूप आनंद होतो. रुपाली म्हणते, अपर्णा अशी वागते ना म्हणून भाऊजीसाठी आर्या मला योग्य वाटते. दीपा म्हणतो, तुम्हाला संधीच मिळते ना. स्वप्नील सर तुम्ही शांतपणे विचारा. रुपाली म्हणते, काय विचारायचं दीपक? अपर्णा भाऊजींना पाहिजे ना तशी कधीच वागली नाही. त्या उलट आर्या अशी कधीच वागणार नाही याची खात्रीही मला. बापू म्हणतात, स्वप्नील सर एकमेकांशी वाद घालण्यापेक्षा आपण बसून ठरवूया ना काय ते. रुपाली बोलते, अपर्णाला सरकारांना सोडवत नसेल तर आम्हाला हिच्याबरोबर राहायची काहीच गरज नाही. भाऊजी मी तर म्हणते अमोलला घेऊया आणि जाऊया इथून. आता अर्जुन घाबरतो. रुपाली म्हणते, म्हणजे सरकार पुन्हा आपल्या आयुष्यात येणार नाही. बापू म्हणतात, रुपाली अहो असं कसं बोलता तुम्ही? सरकार म्हणतात, माझ्याकडून चूक झाली ना, माझ्या लेकराची ह्यामध्ये काय चूक आहे? थांबा, तुम्ही कुणीच काही करायची गरज नाही, आम्हीच जातो. ते पिशवी घेतात आणि म्हणतात, रुक्मिणी चल आपण जाऊया. आता अमोल ओरडायला लागतो, सरकार आजोबा थांबा ना, आजी थांबा ना. अप्पी म्हणते, अमोल थांब जरा. तो का? आजोबा थांबवा ना त्यांना, मला तुमच्या सगळ्यांबरोबर एकत्र राहायचं आहे. बाबा आजोबा तू माझ्यासाठी हे भांडण नाही विसरू शकत का? कदम म्हणतात, अमोल बाळा मी त्यांना माफ करू शकत नाही. मोना म्हणते, एवढे दिवस साईबाबांना एकत्र आणण्यासाठी यांचे प्रयत्न चालू होते, पण आज छोट्या सरकारांना असं बघून मला लई भारी वाटतंय. अमोल म्हणतो, तुम्ही त्यांना थांबवलं नाही ना, मी कुणाशीच बोलणार नाही, माशी नाही आणि बाबांशी पण नाही. अप्पी म्हणते, अमोल अरे बाळा ऐक माझं. दीपा म्हणतो, दाजी थांबवा त्यांना, मला कळते तुमची नाराजगी, पण आता अमोलच्या आनंदापेक्षा काय महत्त्वाचं आहे? बापू म्हणतात, आप्या पोरगं कधीच एवढं नाराज झालं नव्हतं, बघ की जरा. आता दीपक अर्जुनला खूप आग्रह करत असतो. रुपाली म्हणते, दीपक ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं, हे लक्षात ठेव. आणि सरकार जे काय वागले ना त्यामुळे आम्हाला जो काही त्रास झाला ना ते आम्हालाच माहिती आहे. बोटकरू म्हणते, त्यामुळे तू आमच्या गोष्टींमध्ये पडूच नकोस. दीपा म्हणतो, बरोबर आहे, तुम्हाला जो त्रास झाला तुम्ही हुरपळून निघालात त्याची झळ तुम्हाला अमोलला पोचवायची आहे, कळते आम्हाला. बापू म्हणतात, दीप्या तो नाही बापू, मी असं नाही म्हणत, सरकारांना माफ करा, पण अहो 7 वर्ष ते पण सगळ्यांपासून राहिले की लांब, आणि त्यांच्याच घरात ते नोकरासारखं राहतात. एवढी शिक्षा त्यांना पुरेशी नाही आहे का? रुपाली बोट करून म्हणते, दीपक त्यांना माफ करायचं की नाही करायचं हे तू नाही सांगायचा. दीप्या म्हणतो, मी निर्णय घेत नाही हो, पण अमोलच्या आनंदाचा विचार करायचा पूर्ण अधिकार आहे मला. आणि म्हणतो, अमोल तुझी मा आणि बाबा मागच्या गोष्टी घेऊन बसल्यात, त्यामुळे त्यांनी स्वतःचं लय नुकसान करून घेतलं आहे, पण आता तुझं नुकसान होतं हे त्यांच्या लक्षात येईना. मोनाला दीप्याचा खूप राग येतो. दीप्या म्हणतो, तू नको अपेक्षा करू. अमोल म्हणतो, म्हणजे मी सगळ्यांबरोबर नाही राहू शकत का? प्लीज बोलवा ना त्यांना. दीप्या म्हणतो, बाळा नको बोलू, ते नाही ऐकणार तुझं. अर्जुन म्हणतो, आप्पे जा थांबव त्यांना. आता मात्र रुपालीला चांगलाच झटका बसतो. अर्जुन म्हणतो, आता अमोलपेक्षा मला काही जास्त नाही, जा त्यांना घेऊन ये. सरकार म्हणतात, विनयच्या डोळ्यात बघितलं मी. रुक्मिणी म्हणते, अहो त्या पोराकडे बघितलं ना, पायच निघत नव्हता. सरकार म्हणतात, माझं पण तसंच झालं, पण आपल्यामुळे यापुढं कुणालाच अडचण नको. चल आता. तेवढे तापी आवाज देते, सरकार आई. ते म्हणतात, अगं अशी का पळत आली? ती म्हणती, सरकार तुम्ही चला घरी, माघारी चला ना आपल्या घरी. सरकार बरंच काय बोलतात. आपी म्हणते, अहो अमोलने अर्जुनला तयार केलं. ते म्हणतात, काय? ती म्हणती, हो चला. स्वप्नील म्हणतो, हे काय चाललं सगळं? कदम म्हणतात, स्वप्नील आपल्याला अर्जाला
समजून घ्यावं लागेल. अरे अमोल लहान आहे. स्वप्नील म्हणतो अर्जुन तू चूक केली ह्या ठिकाणी हा निर्णय घेऊन. आता दोघंजणं आत येतात. अमोल ओरडतो आजी आजोबा, पण कदम मात्र आत निघून जातात. त्यांच्या मागे स्वप्नील पण जातो आणि म्हणतो विनय काका मी हे घर सोडून चाललो. कदम म्हणतो मी पण येतो. तेवढ्या तापी आणि अर्जुन आत येतात. स्वप्नील म्हणतो अपर्णा तू त्यांना इथे का बोलवलं? अगं आता कुठे अमोलसोबत आनंदीत राहायला लागलो होतो. तू का चूक केली? रुपाली म्हणते तिला आपल्याला घराबाहेर काढायचं असेल ना म्हणून तिने बोलवलं. स्वप्नील म्हणतो अपर्णा तू का बोलवलंस? आपी म्हणते सर मी का बोलवेल? मी त्या दोघांना नाही बोलवलं. आता मात्र सगळ्यांनाच झटका बसतो. रुपाली म्हणते बघा खोटं पण बोलायला लागली. नाही म्हणजे ती आधीपासून खोटं बोलतेच हो की नाही भाऊजी? आता सगळ्यांमध्ये बराच गोंधळ होतो. आपी म्हणते अर्जुन मला 2 मिनटं तुझ्याशी बोलायचे. रुपाली म्हणते जे काय बोलायचं ना ते आमच्यासमोर बोल. अर्जुन म्हणतो नाही वहिनी मी येतो बोलून तिच्याशी. आता दोघं आत जातात. आपी म्हणते अर्जुन तू समजव ना बाबांना. तो म्हणतो नाही माझ्यापेक्षा कदम तुझं जास्त ऐकतात आणि हे सगळं तू केलं ना तूच निस्तर आणि निघून जातो. अर्जुन आल्यानंतर स्वप्नील म्हणतो काय ठरलं तुमचं म्हणजे आम्हाला निघायला? पण रुपाली मात्र जास्तच आरोप करायला लागते. आता दिप्या बाहेर जातो. सरकार अमोलला दाखवत असतात तुला काय काय खायला आणलं. तो खूप खुश होतो. ते त्यांच्या मोबाईलमध्ये सगळ्यांचा फोटो दाखवतात. अमोल म्हणतो मला कळाली आता फॅमिली मी चाललो फोटो काढायला. दिप्या म्हणतो बापू त्या रुपालीताई बघा ना दीदीवर आरोप करतायत. सरकार म्हणतात काय आरोप करतात? तो ताओ त्या म्हणतात दीदीनेच तुम्हाला फोन केला आणि इकडे बोलवून घेतलं. सरकार म्हणतात नाही आम्हाला मोनाचा फोन आला होता तसं यशा बापूंनी सांगितलं. बापू म्हणतात दिप्या हे काय आहे? तो म्हणतो बापू मी आलोच. तो आज जातो. स्वप्नील म्हणतो काय दीपक कळालं का त्यांना कुणी फोन केला? दिप्याला काय बोलावं तेच कळत नाही. रुपाली म्हणते तोंड आहे का त्याला बोलायला? त्याच्या बहिणीनेच फोन केला होता. पण दिप्या मात्र गोंधळून जातो. आपी म्हणते दिप्या अरे बोल ना कुणी फोन केला होता? दिप्या म्हणतो मोनाने. मोना म्हटल्यानंतर रुपालीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि सगळे शॉकून बघत असतात. स्वप्नील म्हणतो काय रे दीपक नेहमी तर रुपालीवर ओरडतो नको नको ते बोलतो आता काय बोलणार आहे? तुझ्याकडे आहे की याचं उत्तर? दिप्या म्हणतो सर. स्वप्नील म्हणतो काही बोलू नको. तू रुपालीला नेहमी किती बोलतोस. पण दिप्याला मात्र खूप लाज वाटते. तो म्हणतो अहो ही मोना का फोन करेल तेच मला कळत नाही. पण थांबा मी आत्ताच काय तो सोक्षमोक्ष लावतो. आता मात्र रुपालीचे चांगले धाबे दणाणतात. तुम्हाला काय वाटतं रुपालीचा चांगला माजच उतरायला हवा का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.